हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। बोला लोकमान्य टिळक महाराज की जय। भूपाळी जी लिहिलेली आहे ती अपंग कवीने लिहिलेली आहे. गोविंद हे त्यांचं नाव. सुंदर मी होणार आता, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार आता, मरणाने जगणार, असं लिहिणारा तो कवी आहे. आणि त्यांनी ही कविता लोकमान्य टिळकांची भूपाळी म्हणून लिहिली. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं की परमेशाचा जाहीरनामा टिळक रूपे लागला, वाचला टिळक रूप लागला, प्रभूवर भूवर येईल आता दीनांच्या पालला. फार भक्तिभावाने लिहिलेलं आहे. कार्यक्रम जरी का खूप मोठा असला तरी देखील एक स्वाध्याय टिळकांच्या चरणी व्हावा एवढ्यासाठी म्हणून मी बोलतो आहे. कारण तसं खरंच टिळकांच्यावरचं स्वाध्याय करणं फार अवघड आहे. असं वाटतं की सावरकरांचं व्यक्तिमत्व हे जास्त डॅशिंग आणि टिळकांचं हे कमी आहे त्या मानाने. त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. पण जेव्हा आम्ही टिळकांच्या लहानपणापासून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित कसं झालंय बघू, तेव्हा असं लक्षात येईल की नाही आम्ही बरंचसं टिळकांच्या बाबतीमध्ये फारसं समजून घेतलेलं नाहीये. 1856च्या 23 जुलैला जन्म आणि 1866ला 10व्या वर्षी पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये लहानपणाचं टिळकांच्या बाबतीमधलं आपल्याला माहिती आहे ते एवढंच आहे की टरफलं मी खाल्ली, शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं मी टाकली नाहीत वगैरे वगैरे. तेवढं थोडं साधारण प्रसंग माहिती. पण तसे प्रसंग असायचे की ज्याच्यामध्ये लोकमान्य जे पुढे झाले त्या व्यक्तिमत्वाची बीज तिथं दिसत होती. तिसरीमध्ये त्यांना जोशी म्हणून एक गणिताचे शिक्षक होते, तज्ञ होते तसे. पण त्या काळामध्ये केळूरामा छत्रे हे विलक्षण गणितज्ञ पुण्यामध्ये होते. टिळकांचं वय 9-10 वर्षाचं होतं आणि ज्या वेळेला त्यांनी एक उदाहरण घातलं आणि त्यांनी त्याचा काही सांगितलं, टिळकांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, जे 8-9 वर्षाचं वय असतानाच झालं. म्हणजे हे गणिताचे शिक्षक. आणि त्यांनी सांगितलं नाही मी म्हणतो ते बरोबर आहे. तर त्याच्यावरती हा 8-9 वर्षाचा मुलगा म्हटला तुम्ही म्हणता तसा त्याचा अर्थ नाही. म्हणजे गणिताच्या काही कृतींच्या पाठीमागे काही अर्थ असतो हे आम्हाला अजून माहिती नाहीये. परंतु त्याच्यावर त्यांनी वाद केला आणि आत्ताच्या आत्ता मी केळूरामांच्याकडे जातो, तो वर्गातून पळत सुटलं डायरेक्ट केळूरामांच्याकडे. शिक्षक पण पाठीमागून गेले. परंतु शेवटी हे टिळकांचं म्हणणं बरोबर असं होतं. या सगळ्या गोष्टीचं काय होत असे संघर्षाला आव्हान. अगदी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या वरनं पण आपल्या मतावरती असलेला विश्वास आणि तज्ञांच्याकडे जाऊन सत्य शोधन करून घेणे ही एक प्रवृत्ती लहानपणापासून विकसित झाली. वर्गावर बुद्धिमत्ता हा तर भाग काही आपण विचार सुद्धा करू शकणार नाही एवढी होती. गणिताचा म्हणजे तज्ञता होती. विलक्षण अवघड म्हणून दिली जाणारी जी उदाहरणं होती ती टिळक सोडवून लगेच उत्तर सांगत. आणि त्याला शिक्षक असं विचारायचं की आता हे 10व्या वर्षीची गोष्ट आहे की त्याला शिक्षक असं विचारायची की अरे पण तू उत्तर सांगितलं लीज कुठे आहे. त्याच्यावरती हा मुलगा इथे म्हणायचा डोक्याकडे बोट टाकून. मग आता या सगळ्या गोष्टीचा संघर्ष निर्माण.
गणिताचे तज्ञ किती होते याच्यावरती रँगलरला खूप रंग आहे त्या काळातले मान्यवर गणितज्ञ. आणि ते ज्या वेळेला फर्ग्युसन मध्ये शिकवायला होते त्यावेळेला टिळकांनी त्यांचा मुलगा होता विश्वनाथ म्हणून तिथे शिकायला. आणि अतिशय अवघड उदाहरण आणि ते सोडवताना त्यांना सुद्धा त्यावेळेला एकदम सांगता येत नव्हतं. त्यांनी सांगितलं की मी उद्या तुम्हाला सांगेन आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी 10 स्टेप्स मध्ये ते उदाहरण सोडवलं. आणि हा मुलगा थोडा उशिरा आला आणि तुला काही येतं का, तू काही सोडवायचा प्रयत्न केलास का वगैरे, कुठल्याच मुलाला जमलं नव्हतं ते. 3 स्टेप्स मध्ये त्यांनी मांडलं. त्यावरती रँगलर सरांचे म्हणले हे तुझी अक्कल नाहीये, हे बळवंतरावांचं आहे. आणि खरोखरीच लोकमान्यांनी त्या 3 स्टेप्स मध्ये सोडवलं. दुसरं कोणी म्हणले असं हे सोडवू शकणार नाही. हे सगळं तर तज्ञपणा होता. त्याच्यातनं आम्ही काय घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण की तोच तर विषय आमचा अवघड आहे ना. पण हा गणित विषय अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी लावत असत. त्यावेळेस राजकारणामध्ये गणित सुद्धा त्यांनी बरोबर सोडवले होते. पहिलं वर्ष त्यांची तब्येत अगदी कमकुवत होती. म्हणजे दूध भात दही भात वगैरे इतपतच पचू शकत होते. काय झालं की हे काही बरोबर नाहीये म्हणून व्यायाम करून सकाळी भारतीय पद्धतीचा संध्याकाळी विदेशी पद्धतीचा व्यायाम, भरपूर फिरणं खाणं पिणं. एकदाच त्यांनी ड्रॉप घेतलं हे केलेलं आहे. तुम्ही असं समजू नका की दरवर्षी असतं. तर नंतर तो दूध भात दही भात खाणारा मुलगा दररोज 8-10 पोळ्या शेर 2 शेर दूध इतकं पचवू शकत होता. आणि अनंत गोष्टी होत्या. उंचीवरून उड्या मारायच्या, नंतर दुसऱ्यांच्या खोलीमध्ये शिरायचं त्या हॉस्टेल्स मध्ये, त्याच्यानंतर कड्या लावायच्या आतनं, त्याला बोंबलत बसवायचं थोडक्यात. म्हणजे हे सगळे प्रकार करत असत. आणि अत्यंत स्वाभिमानी रोखठोकपणा होता त्याच्यावर. त्यामुळे त्या काळामध्ये त्यांना एक फास्ट कादंबरी होती अभ्यासाला. त्यातलं एक पात्र होतं ब्लंट असं नाव होतं त्याचं. तो असा अडतांड होता. त्यामुळे टिळकांना ब्लंट हे नाव पडलं तिथे कॉलेजमध्ये. दुसरं नाव जे पडलेलं होतं ते म्हणजे सगळ्या बाजूने त्यांना कुठली गोष्ट विचारली ती सांगू शकत असत. त्यामुळे ऑलराऊंडर असं नाव पडलं होतं. काही मुलं त्यांना नुसतं राऊंडर म्हणत असत, काही मुलं त्यांना डेव्हिल म्हणत म्हणजे सैतान. आणि ते नाव त्यांनी अगदी आवडीने लावून घेतलेलं होतं. त्याचं कारण की पुढे देशावरती राज्य करणाऱ्या बुद्धिमान सैतानाला आव्हान देऊ शकणारं असं एक व्यक्तिमत्व जगन्मातेला निर्माण करायचं होतं. आणि त्याच्यात थोडासा सैतानीपणा असणं आवश्यकच होतं. विवेकानंद सुद्धा असं म्हणायचे, अरे मी कोण आहे माहितीये, मी जिंदा सैतान आहे. तसं जर कमी नसतं होतं, खिशात कवडी सुद्धा नसतं, सगळं जग कसं पालतं घातलं असतं. तसा प्रकार एक चित्त. केरुलला छत्रे असं म्हणायचे की हे सूर्याचं पिल्लू आहे. आता तुम्हाला ते कळणार नाही, पण ज्यावेळेस ते माथ्याला येईल त्यावेळेस त्याचं तेज तुम्हाला सहन होणार नाही. आणि खरोखरी त्याचं तेज खूप लोकांना सहन नाही झालं. त्यामुळे त्याला खूप लोकांनी विरोध केला. राजकारण या शब्दाचं एका माणसाने म्हटलं की पॉलिटिक्स याच्यामध्ये 2 शब्द आहेत, पॉली आणि टिक. पॉली म्हणजे खूप आणि टिक याचा अर्थ ब्लड सकिंग इन्सेक्ट. ते सगळे बरोबर होते. पॉलिटिक्स असतात. विवेकानंदांना जसा पुरुषाने पुरुषासारखं राहिलं पाहिजे असा एक मर्दानीपणा होता, तसाच लोकमान्यांच्यामध्ये ते पोरांना कधी बायकीपणा करून देत. एकदा त्याला असं कळलं की एक मुलगा जो आहे तो आपल्या अंतरुणावरती बिछाण्यावरती गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं टाकून त्या सुगंधी वातामध्ये झोपतो. त्यावेळेला तो नसताना खिडकीतनं त्याच्या खोलीमध्ये शिरले, सगळी फुलं उधळून दिली, त्याच्यावरती तिला लिहून ठेवलं, पुन्हा असं केलं तर याद राख. आणि असं करायला तू काही स्त्री आहे असं लिहिलं असतं त्याच्यात. म्हणजे विवेकानंदांनी सुद्धा तीच गोष्ट केली होती. एक मुलगा
स्त्रियांच्यासारखं चालत होता तेव्हा त्याला सांगितलं होतं की जर परत असं चालशील तर सगळं होईल. तशा प्रकारे या व्यक्तिमत्वांच्या मध्ये एक सारखेपणा होता, ताकद. एका वेळेला व्हिक्टोरिया राणीचं, त्या काळामध्ये व्हिक्टोरिया राणी म्हणजे तिचं चित्र फाडलं, सरकावलं आणि सगळ्यांच्या समोर. त्यावेळेला टिळक म्हणले, या कागदाने तुझं काय केलंय? त्या म्हणले की अशी दारं लावून बंडखोरी करणं हे स्वतःच्या दुबळेपणा आणि क्लैप्य प्रकट करणं. दारं लावून बंडखोरी नाही करायची, उघड बंडखोरी. जे अंगात ठरलेलं असेल तरी सदाशिवराव भाऊ पेशवेंनी जसं तिकडे जाऊन दिल्लीचं तख्त फोडलं गणाने, तशा प्रकारे लंडनचं तख्त फोडायची जिद्द धर. हे कागद फाडत बसू नको. हे व्यक्तिमत्व काय होतं हे आपण बघतो आहोत. पुढाऱ्यांनी काय केलं याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु हे व्यक्तिमत्व कसं होतं लहानपणापासून हे बघायला पाहिजे. मित्र अनेक होते, विशेषतः गोपाळ गणेश आगरकर, आणि दोघांच्याही मनामध्ये देशाबद्दल विलक्षण होते. त्यावेळेस खूप लोकांच्या बद्दल होतं. त्यांच्या मनामध्ये दगदगतं असं प्रेम होतं, परंतु काहीतरीच करायचं नाही. काय करायचं? टेकड्या टेकड्यांच्या वरती ते फिरत असत आणि ते चर्चा करत असत की काय करावं. 1876-1877 हा जो काळ होता, त्याच्यामध्ये 1876 मध्ये ते BA झाले, 1869 मध्ये LLB झाले. आणि काय करायचा हा विचार तर चाललेलाच होता. 1878 मध्ये वासुदेव बळवंत फडकेंनी उठाव केला आणि त्यांनी तो जो उठाव केला त्यावेळेला ते पुण्यामध्ये नेमबाजीचं शिक्षण देतात. आणि त्या शिक्षणाच्या वर्गाला हा टिळक जातात. नेमबाजीचं उत्कृष्ट शिक्षण त्यांनी त्यावेळेला घेतलं होतं, परंतु तरी ते त्यांच्या पाठिंब्याला उभे राहिले नाहीत, त्याच्यामध्ये ते शिरले नाहीत. त्याचे 3 कारणं त्यांनी सांगितली. त्यातलं पहिलं म्हणजे जनतेच्या पाठिंब्याच्या शिवाय उठाव यशस्वी होत नाही, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे वयस्क लोकांमध्ये लवकर जागृती होत नाही, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनतेची अंतःकरण पहिल्यांदा तयार करायला पाहिजे, ही तिसरी गोष्ट. मग अंतःकरण तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी मार्ग काय आहे त्याचा विचार चालला होता. पण त्यांना कुठल्याही मार्गाच्या बाबतीमध्ये हा मार्ग योग्य का अयोग्य वगैरे काही नाही. ज्या ज्या काही घटना टिळकांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यावर लक्षात येतं. शिवानंद परांजपेंच्याकडे अरविंद घोष आलेले होते आणि त्यावेळेला बॉम्ब स्फोट कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक तिथं केलं जाणार होतं. गुप्तपणाने टिळक तिथं जाऊन हजर आहे. नचिकेळकर त्यावेळेला संपादनाचं काम बघत होते आणि त्यांना ते कळलं आणि हे सगळे उद्योग त्यावेळेला त्यांनी, त्यावेळेची परिस्थिती काय, आताची परिस्थिती म्हणजे कुणी पण हल्ली बॉम्ब उडवू शकतो, त्याची त्यावेळेची परिस्थिती होती. तर ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये त्यांनी केसरी सोडायचं ठरवलं, तसं पत्र दिलं. त्यावेळेला टिळकांनी असं सांगितलं की नेता म्हणून आपल्याला सर्व मार्गांची माहिती असणं आवश्यक. दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणले मोक्षप्राप्तीसारखे राजकारणाचे सुद्धा अनेक मार्ग आहेत. मोक्षप्राप्तीसारखे राजकारणाचे सुद्धा अनेक मार्ग आहेत. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही घ्या, तुम्हाला यातला कुठलाच नको असेल तर सगळं सोडा, पण केसरी का सोडताय? स्वित्झर्लंड मध्ये त्या लोकांनी आपल्याला खूप आजपर्यंत मदत केलेली आहे, खोटा पैसा ठेवणं वगैरे वगैरे या सर्व गोष्टीसाठी ते अजूनही करतात. परंतु त्यावेळेला सैनिकी शिक्षण तिथं मिळू शकेल हे लक्षात घेऊन बडोदा संस्थानचे कॅप्टन माधवराव जाधवराव त्यांना त्यांनी तिकडे पाठवलं होतं. आणि ते सैनिकी शिक्षण, त्याच्यानंतर बॉम्ब तयार करण्याचं शिक्षण आणि शस्त्रास्त्र संपादन हे तिन्ही गोष्टींच्यासाठी पण तिकडे पाठवलं तर ते करून झालं. त्याच्यानंतर अजून एक प्रयत्न म्हणजे नेपाळमध्ये बंदुकांचा कारखाना काढायचा अशी टिळकांच्या डोक्यामध्ये. आणि त्याच्यासाठी वासुदेव काका जोशी, त्याच्यानंतर काका खाडिलकर
आणि पांडुरंगराव तांबट हे इंजिनियर होते. यांना तिकडे पाठवलेलं होतं. त्यांनी पहिल्यांदा कौलाचा कारखाना काढायचा म्हणून कारखाना काढला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर्मन कंपनीच्या मदतीने बंदुका तयार करायला लागले. दुर्दैवाने ते पिंग उघडं पडलं, नाहीतर एक बंदुकांचा कारखाना टिळकांच्या प्रेरणेने निर्माण झाला. नाही, हे कशासाठी प्रकट करतोय तर ते व्यक्तिमत्व काय हे बघायला पाहिजे. आणि तशा व्यक्तिमत्वाने इतका संयम दाखवणं प्रत्येक वेळेला, त्यामुळे लोकमान्यांचं काम हे जास्ती प्रभावशाली आणि ते सगळीकडे जास्ती ऍक्सेप्ट झालं. तसं दामोदरराव चाफेकर त्यांना सुद्धा लोकमान्यांनी प्रेरणा दिली होती. सेनापती बापट, त्या सेनापती बापटांना निरोप पाठवून त्यांनी तिकडं जे लंडनमध्ये बॉम्बचं शिक्षण घेतलं होतं, बॉम्ब तयार करण्याचं, त्याचा मसुदा मला पाठवा असं त्यांना निरोप दिला होता. आणि त्यानुसार ते बॉम्ब तयार करण्याचा मसुदा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्यांनी पाठवला होता. आणि तेव्हा क्रांतीच्या विषयाशी ते अपरिचित नव्हते, पण अगदी चांगले संलग्न होते. एका बाजूला हे होतं, दुसऱ्या बाजूला संस्कृत चित्रकाव्य करणं 1871 पासून त्याच्या अभ्यासाच्या वह्या त्या 25 वर्षांनी सुद्धा कुठलीही वही मिळू शकेल अशा व्यवस्थित रीतीने लावलेल्या होत्या. त्यांच्या शालेय अभ्यासाच्या वह्या सुद्धा होत्या. तर त्या काळामध्ये रूढ वृत्तांच्या पलीकडे काही वृत्त असू शकतात की ती जुळवलेली नवी वृत्त गणमात्रांच्या गणिताने जुळवलेली, आणि त्यामुळे या पद्धतीने गणिताच्या पद्धतीने अत्यंत अपूर्व अशी वृत्त तयार करता येतील अशी गणित ते करत होते. आणि त्याच्यातलं वृत्त आणि काव्य पण करत होते. त्यांच्या काव्याची वही नंतर सापडली. गुरुजी हे त्यांचे पहिले चरित्रकार, त्यांनी ती प्रकाशित. ज्या प्रांतामध्ये त्यांची बुद्धी जात असे त्या प्रांतामध्ये खूप दुर्वळ जाऊन येत असे. त्याच्यानंतर तिथं जे सापडलेलं आहे ते सगळं बुद्धी योग्य कप्प्यांमध्ये ठेवत असते आणि ती पाहिजे त्या वेळेला ती प्रगटही करू शकत असते. म्हणजे ह्या प्रस्तर वृत्तांचं एकदा काय आलं की मोरोपंत कवींच्या एका वृत्ताच्या बाबतीमध्ये त्याच्यात संपादन करणारे म्हणजे त्यांचे चिरंजीव, त्यांना ते प्रश्न पडला की हे वृत्त काय म्हणून समजायचं. आणि मग त्यांनी टिळकांना विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे प्रस्तर वृत्त आहे आणि ते ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अमक्या अमक्या ठिकाणी माझी ती वही आहे आणि त्याच्यामधून तुम्ही किंवा 25 वर्षांनी ती वही तशा प्रकाराने उपयोगात आली. म्हणजे प्रत्येक गोष्ट नीट लावलेली. नाही तर आता आमच्या बाबतीमध्ये आत्ताच्या गोष्टी सुद्धा आम्हाला नीट सापडत नाही. एका ऑफिसमध्ये एक सेक्रेटरी होती आणि छान बोलणं बिलणं छान, हाय काय वगैरे आमचं तमकं. तर तिचा बॉस थोडासा उचकलेला असायचा आणि त्या बॉसनी एक दिवस काय आलं की तिने सांगितलं की मी आता राजीनामा देणार आहे कारण की मला दुसरीकडे जायचं. मग तिला सगळे जण सेंड ऑफ वगैरे वगैरे वगैरे. मग सेंड ऑफ दिल्यानंतर द्यायचं झालं तर त्यांनी एका मैत्रिणी असं गुपचूपणे बॉसच्या खोलीमध्ये जाऊन तिला सांगितलं की आम्ही तिला एक प्रेझेंट काढलेलं आहे, तिला ते सापडलं नाही याच्या जागी ठेवा. त्याच्यावरती बॉस म्हटला की तिच्या ते फायलिंग कॅबिनेट मध्ये ठेव, त्याच्यामधलं तिला आतापर्यंत कधीही काही सापडले. तसं लोकमान्यांचं नव्हतं. त्यांना पाहिजे ते पाहिजेच्या वेळेला सापडत असे आणि त्यांचे बाह्य व्यवस्थितपणा नव्हता पण बुद्धीचे कप्पे देखील अतिशय नीट लावलेले होते. उदाहरण सांगायचं झालं तर अगदी बरोबर जसं जसं त्याच्या डोक्यामध्ये असं छापल्यासारखं होत असे जी काय गोष्ट. लक्ष्मण शास्त्री लेले यांच्या घरी काही कारणासाठी गेलेले होते आणि त्या काळामध्ये ते असं अगोदर जाऊन फोन करून येणं वगैरे हा काही प्रकार नव्हता. डायरेक्ट जायचं, दार उघडलं जात असे, काय मॅजिक आय नव्हता, काही नव्हतं. त्यामुळे ते गेले आणि ते म्हणजे बसले सगळं. तेवढ्या त्यांना आठवलं की मोतीलाल घोष यांना कलकत्त्याला एक अर्जंट पत्र पाठवायचं राहून गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी पण ते 1.5 पुस्तके पत्र होतं. ते म्हणले की तू ताबडतोब केसरीचे जाऊन ते काढून घेऊन पाठवशील का त्या बापटांना, त्यांचे ते सेक्रेटरी लेखनिक.
तर बापट म्हणले की इतक्या वेळात ते पोस्ट बंद होईल. मग ते म्हणले आत्ताच मी तुला इथं सांगतो. आणि त्यांनी बराबर 1.5 पाना मजकूर सांगितला आणि बापट नावच गेले, परंतु ते वेळेत पोचले नाहीत म्हणून तो कागद परत आला. तर त्याच्यावरती टिळक म्हणले की उद्या सकाळी पोस्ट उघडायच्या बरोबर वेळेला जा. त्याच्या अगोदरच ते होतं केसरीमध्ये, परंतु ते जाऊन पहिल्यांदा हे काम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला बापट केसरीच्या कार्यालयामध्ये आले त्यावेळेला आदल्या दिवशी टिळकांनी लिहून ठेवलेलं 1.5 फुलस्केप ते जे पत्र होतं ते तिथं होतं. त्यांना दिलेलं 1.5 फुलस्केप पत्र त्याच्याशी ताडून पाहिलं तर एकही अक्षर असा फरक नव्हता. 1.5 फुलस्केप म्हणजे जे काय होतं ते असं पक्क होतं. इतिहासाचार्य किंवा महाभारताचार्य चिंतामणराव वैद्य ते होते आणि त्यांच्याशी चर्चा चालली होती एकदा. आणि ती चर्चा ते सखोल महाभारताचं ज्ञान होतं. झटकन टिळक म्हणले की कृष्णाच्या रथाची चाकं किती? असं म्हणले तर 4 म्हणले. ते म्हणले 2 जा पाहुणे म्हणले. आणि त्या खरोखरीच त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना असं आढळलं की कृष्णार्जुनाच्या रथाची चाकं 2 होती. हे त्यांनी केव्हा वाचलं होतं, त्यांच्या आतमध्ये केव्हा गेलो होतं. स्मरणशक्तीचा ते राजकारणात भरपूर उपयोग करत. एकदा काय झालं की पुणे महानगरपालिका त्याच्यामध्ये त्याचं पालिकेचं सरकारशी भांडण. पुणे म्हटलं की सगळ्यांची भांडणे लक्षात ठेवा. सरकारची भांडण होतं आणि काही कारणासाठी झालेलं ते भांडण होतं. आणि सरकारकडनं एक पत्र आलं होतं. त्या पत्राची नक्कल त्यांना पाहिजे होती. टिळक सदस्य होते महापालिकेच्या बाजूने होते म्हणजे अजूनच भांडण. एक तर कोकणामध्ये जन्म त्यामुळे जिभेला धार आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लहानपण सगळं पुण्यात गेलेलं त्यामुळे एकंदर तिरकेपणा या सगळ्या गोष्टी एकवटलेल्या होत्या. पाहिजे तेव्हा वापरता येतील पण स्मरणशक्तीचं वाचन. आणि ते आयुक्त जे होते ते म्हणले की ते काय पत्र वगैरे तुम्हाला देणार नाही. ते म्हणले पण ते काय तुम्हाला नक्कल वगैरे करून घेता येणार नाही. मग काय जास्तीत जास्त म्हणले वाचायला देऊ. आणि वाचायला देऊ म्हटलं तर त्यांच्याबरोबर नामजोशी म्हणून त्यांचे सहकारी होते पण तसेच बुद्धिमान होते. त्यांनी आपापसात ठरवलं की अर्ध वर्ष मी वाचतो अर्ध खालचं तू वाच. आणि त्यांनी ते पत्र दोघांनी मिळून वाचलं आणि त्यांनी झटकन परत घेतलं. आणि त्या लोकांनी बाहेर गेल्या ते पत्र जसं तसं लिहून काढलं आणि त्या दुसऱ्या दिवशी जसं तसं केसरीमध्ये छापलं आणि विलक्षण टीका गेली. त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की हे पत्र मिळवलं कुठं. पण ते कुठून मिळवलेलं नव्हतं. त्यानेच दिलं होतं वाचायला. त्याचं छापल्यासारखं त्यांच्या डोक्यात राहिलं काय माहिती. व्यक्तिमत्वाच्या मध्ये गुणग्राहकता विलक्षणते रंगला परस्पर त्यांचे विरोधक होते. टीका करत असतात टिळकांच्यावरती. पण टिळकांच्या घरामध्ये त्यांचा फोटो लावलेला होता आणि टिळकांच्या घरात कोणीतरी विचारलं आहे तुमचे विरोधक आहेत त्यांचा फोटो कसा लावला. पण ते म्हणले की मान्यवर गणितज्ञ आहेत इंग्रज सरकार मानतं ज्यांची बुद्धिमत्ता अशी माणसं किती आहेत त्यातले हे एक आहेत आणि मी पण त्यांची बुद्धिमत्ता मानतो. ही गोष्ट महत्वाची आहे की नुसतं मोठेपण नाही सर्वकष अंतःकरणाचा विकास म्हणावा. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे शक्ती त्याप्रमाणे स्वाभिमान पण विलक्षण होतो. नाशिकला प्राध्यापक राममूर्ती यांची सर्कस होती आणि त्यावेळेला ते विलक्षण ताकदीवान ग्रस्त होते आणि त्यांचं शरीर यश म्हणजे असं एकदम पोलादी होतं. आणि कुणीतरी त्यांचा उल्लेख इंडियन सँडो म्हणून केला. तर टिळक त्या ठिकाणी होते म्हणजे त्यांना इंडियन सँडो काय म्हणता. पाचलं तर तुम्ही सँडोला युरोपियन भीम म्हणा. नाही किती ताकद आहे यांना इंडियन सँडो म्हणून भारतभर आधुनिक भीम म्हणा. नाही स्वाभिमान हा जो काही विशेष भाग आहे तो सहज माणूस विसरून जातो तो लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये विलक्षण होतो. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता तर विलक्षण होती की विजापूरचा एक वतनदार होता आणि त्याचं उत्पन्न सरकारने जप्त करून टाकलं. आता आजकाल ते उत्पन्न जप्त करून टाकलं सरकारने. त्या बाबतीमध्ये आता काय करायचं
की जोपर्यंत ही व्यक्ती हयात आहे तोपर्यंत याला उत्पन्न मिळणार नाही असं सांगितलं. घरातल्या माणसांचे हाल, मरणाचीच पाळी आली, कारण की सगळं सोर्स बंद झाला. त्यामुळे या माणसाला याच्या हयातीनंतर उत्पन्न मिळेल म्हटल्यानंतर याला आत्महत्या करणं भाग पडलं. अशा अवस्थेला तो आला आणि आत्महत्या करायची. त्यापूर्वी टिळकाला भेटावं म्हणून तो टिळकाला भेटला आणि अशी वेळ आली आत्महत्या करतो. टिळक म्हणले की आत्महत्या करण्यापूर्वी मी तुला एक मार्ग सुचवतो, तो तुला मान्य आहे का बघ. तर काय मान्य आहे? ते म्हणले की तू संन्यास घे. हिंदू लॉ प्रमाणे ज्या माणसाने संन्यास घेतला तो मालमत्तेला मुकला आणि जर त्याच्या बाबतीत सगळ्या कुटुंबाला मेला असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आत्महत्या करायला पाहिजे नाही, संन्यास घेतला पाहिजे. आणि मग तो गेला तिथे आणि विजापूरच्या कलेक्टरला सांगितलं की मी संन्यास घेतलेला आहे, त्यामुळे आता माझी मालमत्ता मुक्त करावी. त्यावेळेला तो पहिलं वाक्य म्हणलं एक टिळकांची बुद्धी असली पाहिजे. कोणी असं सांगू शकणार नाही. ही माणसं काय होती हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं काहीतरी त्यांच्या बाबतीतलं माहिती असतं आम्हाला, पण त्यांचं एक संपूर्ण जीवन चरित्र आहे त्याच्या वाटेवर खूप भरीव आहे. मानवता त्याच्या बाबतीत काय विचारायला नको. गुप्त पोलीस त्यांच्या सरकारच्या जागेवरती ठेवलेलं होतं सरकारने, आणि तर तो गुप्त पोलीस जसे त्यांच्यावर नजर ठेवत होता टिळक पण त्याच्यावर नजर ठेवत. आणि इतर काय होतं, त्याला भूक लागली, 12 वाजून गेले, त्याला सोडवायला माणूस येतो, तो काही आला नाही. 12 वाजले, 1 वाजला, त्याला काय आलं नाही. टिळक सरदारांच्या पायऱ्या उतरून खाली गेले, त्याच्याजवळ गेले. हे बघ तू गुप्त पोलीस नाही मला माहिती आहे आणि तुला भूक लागलेली आहे पण मला माहिती आहे, तर तू जेवून ये, तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही म्हणले. आणि तो खरंच जेवायला गेला, भूक लागली होती विचारायला. आणि 2 वाजता त्यांची मीटिंग होती. ती मीटिंग सारखे पुढे ढकलत होते. शेवटी 4 वाजता तो पोलीस आला आणि 4 वाजता तो पोलीस आल्यानंतर त्या पोलिसाला ते म्हणले की बरं झालं बाबा तुझ्या वचनात मी सुटलं, मला मीटिंग आहे, किती उशीर केला म्हणून ते मग ते मीटिंगला गेले. पण ही गोष्ट एक आहे की आपल्यावरती नजर ठेवणारा माणूस आहे, आपल्या विरोधातला आहे, तरी त्याला भूक लागू शकते आणि त्याची भूक टिळकांना लागली आणि ही जी मानवता त्यांच्यामध्ये होते त्यामुळे गीतेवरती भाष्य करायला ते लायक ठरत. ही सर्व गोष्टी जशा आहेत तशा वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे 1880 मध्ये त्याला असं लक्षात आलं की काय करायचं हा जो विचार चाललेला होता टिळक आगरकरांचा. त्यांच्या मनात आलं की काय करायचं नाही, शाळा काढायची. जर का मुलांच्या वरती राष्ट्रीयत्वाचे संस्कार लहानपणापासून झाले, संस्कृतीचे संस्कार झाले, तरच ते पुढे काहीतरी देशात आत्मीयतेने विचार करू शकतात. कलावती देवी जसं म्हणत असत की पालखीचा दांडा कोळा असतानाच वाकवावा लागतो, तशा प्रकारे मुलांवरती लहानपणापासून संस्कार करायला पाहिजे. एकदा ते निवड झाल्यानंतर त्यांची मनं कशी बदलत नाही. त्यामुळे मग त्यावेळेला विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर हे सगळे अत्यंत स्वार्थत्यागी माणसं. त्यांनी ती शाळा काढल्यानंतर 1880 ते 1889 या 9 वर्ष 10 वर्ष सतत जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप त्या शाळेला मिळत. त्यामुळे जिल्हाधिकारी सर विल्यम हंटर हे विलक्षण प्रभावित झालेले होते. त्यांनी तोंड भरून त्या शाळेची स्तुती केलेली होती. पण हे जरी का झालं तरी त्यांना असं लक्षात आलं की नुसतं मुलांच्यावरती संस्कार करून आपण जनतेपर्यंत नाही पोहोचू शकणार आहोत. मग त्याला काय करायला पाहिजे? मग त्याला एकच गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे वर्तमानपत्र काढायला पाहिजे. एकदा वर्तमानपत्र काढलं आणि ते तुमच्या हातात असलं की तुम्हाला पाहिजे ते योग्य असेल त्यावेळेला योग्य, आता अयोग्य असलं तरी जनतेपर्यंत पोहोचवत आहे. ही गोष्ट त्यांनी ओळखून घेतली होती की दुसरा काही मार्ग नाहीये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणून 2 वर्तमानपत्र काढली. एक इंग्रजीमधलं मराठा, त्याला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नाव दिलं होतं, आणि मराठीमधलं केसरी हे टिळकांनी स्वतः सुचवलेलं ना. केसरीची गर्जना सुरू झाली. केसरी म्हणजे सिंह.
आणि 1881 जानेवारी पासून केसरीची ही गर्जना सुरू झाली. त्यातल्या अगदी पहिल्या लेखामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की हे कशासाठी आम्ही अंक काढतो आहोत. तर ते सांगितलं की सरकार आणि सरकारी अधिकारी यांच्या त्यांना निर्भीडपणाने बजावले असताना दबदबा राहतो. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं की जसं रात्रीच्या वेळी सगळ्या रस्त्यांच्या वरती दिवे आणि पोलिसांची गस्त ज्या वेळेला चालू असते तर तसा दबदबा असतो, तशाच प्रकारचा सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांवरती वर्तमान पत्रकाराची लेखणी चालू असताना दबदबा आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या उघड आहे, ती गोष्ट म्हणजे अशी की रात्रीच्या वेळेला गस्त आणि दिवे याच्यात दबदबा राहतो कुणावर, चोरांवर राहतो. आणि एका अर्थाने सरकार आणि सरकारी अधिकारी हे चोर आहेत असा त्याचा अर्थ होतो पहिल्याच वाक्यामध्ये. म्हणजे याच्यापासून नंतर मग काय झालं की समाजशास्त्रण, शिक्षण, त्यात चुकीच्या परंपरा, रूढी याच्यावरती टीका, त्याच्यावर स्त्रियांची दैन्यावस्था आणि देशाचं दास्य या दोन्ही गोष्टी सारख्याच भयानक आहेत असं टिळकांनी म्हटलं. द्रष्टेपणा विलक्षण होता आणि त्या प्रबोधनामधून विवेक जागृती आणि राष्ट्रप्रेमाची, स्वातंत्र्याची चेतना जागृती करण्याची सोय झाली. प्रचंड शक्ती आतमध्ये होती तिच्या अभिव्यक्तीला. आभाळा एवढं प्रांगण पाहिजे होतं आणि ते या वृत्तपत्रांच्यामुळे मिळालं. थोड्या दिवसामध्ये कोल्हापूरच्या राणीने दत्तक घेतलेला एक पुत्र होता. राणीला कोणीतरी सांगितलं की हा तुझं पुढे काय ऐकणार नाही म्हणून त्याला वेगळं ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यानंतर मग केसरी मराठ्यामध्ये तीव्र शब्दामध्ये त्याची संभावना झाली. निरनिराळ्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या गेल्या. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये हे प्रकरण चव्हाट्यावरती आलं, पण त्याचबरोबर बेअब्रूची फिर्याद लावली गेली. आणि त्याच्यानंतर ते थोडेसे अनुभवी पण होते त्या काळामध्ये आणि त्यांना चक्क 4 महिने डोंगरीच्या तुरुंगामध्ये साधी कैद झाली. आणि ती जी कैद होती त्याला काय माहिती की ही एक रिहर्सल आहे, थोड्या दिवसांनी आपल्याला इथंच यायचं आहे. आणि काही काळानंतर त्याला प्रत्यक्ष त्याच तुरुंगामध्ये पहिल्यांदा आलं. त्याच तुरुंगामध्ये सावरकरांना म्हटलं होतं काही काळाला. शाळेची भरभराट झाली. डेक्कन एज्युकेशनल सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज हे सगळं निघालं. शिक्षण क्षेत्रातलं कार्य वेगाने वाढलं. पण तिथली टिळकांची आवश्यकता संपली म्हणून की काय, पण मतभेद झाले. आणि मतभेद होण्याचं कारण सर्व जणांनी केवळ कुटुंबाला आवश्यक तेवढेच पैसे घ्यावेत आणि ध्येयबुद्धीने संस्था चालवावी असं सुरुवातीला ठरलं होतं. त्याप्रमाणे सुरुवातीला हे चिपळूणकर टिळक ते जे 40 रुपये होते ते सुद्धा घेत नसत, जवळजवळ काहीही पैसे घेत नसत. शक्य झालं काही पाहिजे असेल तेवढेच पैसे घ्यायचे. पण हे ध्येय नंतर इतरांना पेलवेनाचं झालं. आणि अजूनही याची वृत्तीने राहून निरपेक्ष बुद्धीने विद्यादान करण्याच्या ऋषीचं व्यक्तिमत्व हे टिळकांच्या मध्ये विकसित झालं होतं पूर्णपणाने. आणि इतर लोक देशभक्त होते, संस्कारित होते, बुद्धिमान होते. त्यांच्यात मात्र थोडा व्यवहार शिरला होता आणि तेवढा व्यवहार सुद्धा या ऋषीला मान्य नव्हता. त्यामुळे मतभेद झाले. त्यामुळे तेवढा छोटा व्यवहार सुद्धा या ऋषीला मान्य नव्हता. ते म्हणत होते की जेवढे ठरते तेवढे सगळे पैसे द्या आणि टिळक म्हणले की आवश्यक तेवढेच पैसे, असा जो काही प्रकार होता. आणि टिळकांकडे कोण दाखवायला यांच्याकडे जागा नव्हती, कारण की टिळक कधी कधी अजिबातच पैसे घेत नव्हते. इतका व्यवहार सुद्धा असू नये शिक्षणाचं दान करताना. हे या टिळकाने जर का आजची शिक्षणाची व्यवहार्य परिस्थिती बघितली असती तर मला असं वाटतं की येरोड्याच्या जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी ते येरोड्याच्या इस्पितळामध्ये जाऊन बसले. 11व्या वर्षाच्या परिश्रमाने सगळं सर्वतोदीन उभा केलं. अशी जी संस्था तिचा राजीनामा द्यायला लागला आणि संस्थेचा निरोप घेताना टिळक एक शब्दही बोलू शकले नाही. त्यांनी कुणावर टीका केली नाही आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी जन्मात कुणावर टीका केली. निरोप घेताना फक्त त्यांच्या डोळ्यामधनं अश्रू आले होते, तेवढं थोडं दुसरं काही भाषण त्यांनी केलं.
जन्माचं ध्येय त्यांना सुटल्यासारखं वाटलं, पण अधिक उच्च ध्येय त्यांच्या अंतरामध्ये विकसित होत होतं. त्यावेळेस त्यांनी लॉचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती. कायद्याचे वर्ग त्याला खूप लोक येत होते आणि त्याच वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये एक विषय घुमायला लागला होता आणि त्याच्यासाठी म्हणून 3 वर्ष सतत त्याचा पाठलाग त्यांनी केला होता, पाठपुरावा केला होता. आणि तो विषय म्हणजे गीतेचा अभ्यास त्यांचा 1872 पासून चालू होता, परंतु 1889 मध्ये त्याला तो जो विभूती योगाचा अध्याय होता त्याचा अभ्यास करताना मासाला मार्गशीर्ष, मासांमधला मार्गशीर्ष महिना मी आहे असं ज्या वेळेला विभूती म्हणून सांगितलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यात चक्र फिरायला लागलं की मार्गशीर्ष महिनाच का. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला की सगळं पहिलं असं जर का होतं विभूती योगामध्ये तुम्ही बघाल तर मग मार्गशीर्ष म्हणजे हा जो काही मृगशीर्ष नावाचं नक्षत्र आहे ते नक्षत्र कधीतरी पहिल्यांदा येत असलं पाहिजे वर्षाच्या, आणि वर्षाच्या पहिल्यांदा हे नक्षत्र येत असलं पाहिजे. आणि त्यावेळेला प्रत्येक 2000 वर्षात नंतर याची जागा बदलत असते, कारण की चांद्रमास आणि सौरमास या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असलेला काळाचा फरक आणि ते पृथ्वी आणि सूर्य सापेक्षतेची जी दिशा बदलत असते त्यानुसार ऋतूंचा पण बदल होत असतो. आणि तो जो ऋतूंचा बदल होतो त्यानुसार म्हणजे चांद्रमासिक वर्ष बघितलं जाईल. आणि ऋग्वेदामध्ये किंवा वेदांच्या मध्ये हे जे मृगशीर्ष नक्षत्र आहे आणि त्याला ग्रीक मध्ये ओरायन असं म्हणतात. त्यावेळेला टिळकांनी असं म्हटलं की ओरायन हा शब्द अग्रायण या शब्दावरून आला असला पाहिजे. आणि मग अग्रायण म्हणजे अगदी सुरुवातीला असलेला ऋतू हा केव्हा होता असं काढता काढता त्यांना असं लक्षात आलं 4.5 ख्रिस्तपूर्व 4,500 वर्ष या काळामध्ये ती तशी अवस्था असली पाहिजे. आणि त्याच्या अगोदरचे वेद म्हणजे जवळजवळ 6,000 वर्ष, आणि हे लोक वेदांचा काळ फक्त ख्रिस्तपूर्व 2,500 वर्ष धरत होते. त्याला एक मोठा जोरदार धक्का या ओरायन या विषयाने दिला. त्याच्यावरती त्यांनी ते पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये साधारण 250च पानं आहेत, पण नरपाटकांनी लिहिलेलं आहे. या 250 पानांच्या साठी म्हणून टिळकांनी 25,000 पानांचा अभ्यास. स्वाध्याय ज्यावेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आम्ही थोडं फार दुसरी करत असतो. त्याच्यामध्ये त्यांचं वेदवाङ्मय आलं, भाषाशास्त्र आलं, उपनिषद आली, स्मृती आली, पूर्वमीमांसा शास्त्र आलं, सूत्रवाङ्मय, पाणिनीचं व्याकरण, वैदिक ग्रंथ, पारशी धर्मग्रंथ हे सर्व अभ्यास करून त्यांनी असं सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचे नंतर जनरल पंडित याकोबी आणि केतकर यांनी देखील त्याला मग त्याच्यानंतर दुजोरा दिला. पण तो पहिल्यांदा हे टिळकांनी सिद्ध केलं की वेदांचा जो काळ आहे तो पाश्चात्य समजतात तो अगदी अलीकडचा काळ तितका नाहीये, तो खूप पूर्वीचा काळ आहे, जवळजवळ 6,000 वर्ष मागे. म्हणजे या सर्व गोष्टींच्या मधनं मग पुढे आता करायचं काय हा जो काही विषय होता त्याच्याबरोबर एका बाजूला बुद्धिमत्ता चाललेली होती, एक काम चालू. पण त्याच वेळेला दुष्काळ, आणि मग दुष्काळ पडल्यानंतर सरकार दहशत आणि दडपण या सर्व गोष्टींच्यामुळे सशस्त्र पोलीस सारखं पाठवत असे. आणि केसरीमध्ये याच्यावरती लोकमान्य सडकून टीका करत असत. त्याच्यानंतर फेमिन रिलीफ ऍक्ट काय आहे याची मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून त्यांनी हजारो पत्रकं वाटली आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती दिली की सरकारला एक पैसा सुद्धा तुम्ही चारा देऊ नका. या ऍक्ट मध्ये कसं आहे. मग त्याच्यानंतर मग खूपच त्रास सरकारी अधिकारी द्यायला लागल्यानंतर त्यांनी लिहिलं आहे की हे दिवस दांडगाईचे नाही. सरकारी अधिकारी आणि जनता या दोघांनी दांडगाई करता कामा नये. आणि मग जनतेला असं सांगितलं की मुकाट्याने दुःख करत होतो, तुम्ही दात मागा. इंग्रजीमध्ये म्हण आहे ठोठवा म्हणजे उघडेल. तर टिळकांनी असं म्हटलं की ठोठवा म्हणजे उघडेल अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे, त्यामुळे ते उघडेपर्यंत तुम्ही ठोठवा.
सावरकरांचं तर म्हणलं असतं की मोडा. हा फरक आहे. म्हणजे नेमस्त जे लोक होते त्यांचं काय तर दारावर टिकटिक करा, समजा कुणी न आलं तर आपली वाट चालू लागा, अशी त्यांची भूमिका होत आहे. उघडेपर्यंत ठेवा ही टिळकांची भूमिका होती आणि जर उघडलं नाही तर मोडा ही सावरकरांची भूमिका होती. पण या सर्व प्रकारामुळे लोकांची भीती कमी झाली आणि टिळकांनाही देशाच्या दैन्य आणि दारिद्र्याचं दर्शन झालं. त्यांनी जागोजाग बघून पाहिलं की किती दैन्य आहे, किती दारिद्र्य आहे. त्यावेळेस तुकारामांची तुलना त्यांच्या अंतःकरणामध्ये उभी राहिली. शेतकऱ्यांचं आणि टिळकांचं खऱ्या अर्थाने नातं निर्माण ते दुसऱ्या कुठल्याही नेत्याचं तसं झालं नाही. कारण की टिळक असा एक व्यक्ती होते की ज्याला त्यांच्याबद्दल काही स्वार्थ नव्हता. गुरांच्या खात्यामधनं सुद्धा आपण खायचं असतं हे टिळकांना माहिती नव्हतं. त्याच्यानंतर पाठोपाठ प्लेग आला. 1897 साली त्यावेळी टिळकांचं वय 31 वर्षाचा होता आणि त्या रँडचा विलक्षणच जुलूम सुरू झाला. म्हणजे प्लेग पुरवला परंतु रँड नको अशी अवस्था आली. घराघरामध्ये सार्जंट लोक घुसत असत. त्याच्यानंतर स्त्रियांना वगैरे आहे तसं बाहेर काढले, खूप त्रास देणे. त्यामुळे हे सगळे जे प्रकरण जे चालत होते त्यावेळेला केसरीमध्ये सगळं येत होतं. त्यावेळेस जनतेला केसरी हा आपला मित्र वाटला. जनतेची सिंहाची मैत्री झाली. परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या हत्तीला मात्र ही मैत्री मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी हे सगळं करत असताना जो विलक्षण जुलूम झाला त्याच्यामध्ये दामोदर चाफेकर यांनी एका ठिकाणी असं लिहिलं. म्हणजे एक सभा भरली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काव्य वाचून दाखवलं की षंडांनो हा जुलूम का सहन करतात. त्यावेळेला टिळकांनी त्याला बाजूला घेऊन म्हटलं की जर अशी कविता वाचून दाखवली तर की जर का कविता करणाऱ्याच्या मध्ये जर का पौरुष असतं तर आतापर्यंत ते जिवंतच राहिला नसतं. आणि ते विचार घेऊन दामोदर चाफेकर विलक्षणच पेटले. मग रँडचा खून झाला. खून झाला म्हणण्यापेक्षा वध झाला असंच म्हणायला. आणि मग तो वध झाल्यानंतर सरकारने असं ठरवलं की पुण्यातल्या ब्राह्मणांनी मिळून हातकट करून हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांचे विलक्षण हाल करायला सुरुवात केली. ते सत्र चालवलेलं होतं आणि त्यावेळेला टिळकांनी असा एक जबरदस्त आग्रह केला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. अशक्य आहे. त्या काळामध्ये ज्या वेळेला या अधिकाऱ्यांना खून झालेला त्याच्यानंतर सगळीकडे सरकारी यंत्रणेची ताकद फिरतायत त्यावेळेला अशा प्रकारचा आव्हानात्मक लेख लिहिणं आणि ते स्वतः त्या पुणेकर ब्राह्मणांच्या मध्येच होते. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यापर्यंत गेलं नसतं. त्यांच्या नावाने ओरड झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सरकारचं डोके ठिकाणावर आहे आणि त्याच्यात काय आहे तर त्यांनी असं म्हटलं की पुण्यामधल्या ब्राह्मणांच्या मध्ये फूट किती ते पहा, पक्ष किती ते पहा, फळ्या किती ते पहा, मतभेद किती ते पहा. कधीही कुठलंही चांगलं काम करायला ही 5-10 मंडळी सुद्धा एकत्र येत नाहीत तर 200-250 ब्राह्मण एकत्र जमतील आणि काहीतरी चांगलं काम करतील असं तुम्हाला कसं वाटतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे जे झालं काम हे चांगलं आहे असं त्याचा अर्थ होता. मग त्यांनी असं म्हटलं पुढे की पुण्याला जो खून चढायचा पुण्याच्या मध्ये तो सरकारला चढलाय आणि मग सरकारचं डोकं फिरून गेलेलं आहे. त्यामुळे राज्य करणं म्हणजे सूड होणं नव्हे. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये टिळकांची लोकप्रियता अमर्याद वाढून गेली आणि निर्भयता पण विलक्षण होतीच पहिल्यापासून. परिणाम काय तर अटक दुसरा काय परिणाम होणार. त्याच्यानंतर जामीन वगैरे नाही आणि आता जामीन मिळणार नाही. अटक झाल्यानंतर जामीन मिळणार नाही आहे हे वृत्त घेऊन ज्यावेळेला दाजीगाव खरे पोलीस चौकीत गेले त्या टिळक झोपलेले होते. तेव्हा काही नव्हतं. ताकदवान माणूस असल्याशिवाय हे सगळं असं जुगारून देऊ शकत.
त्याच्यानंतर राजद्रोह वगैरे वगैरे सगळं झालं. पुन्हा डोंगरीच्या तुरुंगामध्ये आले. अर्थातच या न्याय संस्थेची अत्यंत नाचक्की जगभर झाली. कारण की खोटे अर्थ लावणे वाटतं जे केलेलं होतं ते काथ्या फुटणे. पुढे सावरकरांना सुद्धा हे काथ्या फुटण्याचं काम दिलेलं होतं आणि काथ्या फुटण्याचं काम करताना सावरकरांनी असा विचार केला होता की मी हे काथ्या फुटतो आहे, त्यावेळेस माझे हात चाललेले आहेत पण डोकं रिकामं आहे, तर यावेळेला काय करता येईल. तर त्यांनी त्यावेळेला काथ्या फुटता फुटता गुरु गोविंद सिंगाचं काव्यमय चरित्र डोक्यामध्ये रचलं आणि तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर ते प्रकाशित. आणि त्यांनी हे दाखवून दिलं की तुम्ही कुठलंही काम करत असताना तुमचे हातपाय चाललेले असले तरी बुद्धी जर का रिकामी असेल तर काहीतरी तिचा उपयोग करा. आणि टिळकांनी काय केलं तर टिळकांच्या डोक्यामध्ये एक विषय होता की तो जो ओरायन ग्रंथ त्यांनी जो लिहिला होता त्यावेळेला त्यांना असं विचार आला की 6000 वर्षापूर्वी जर का हा ऋग्वेद वगैरे रचले गेले असतील तर त्यावेळेला हे आर्य लोक राहत होतात. आणि त्यांच्या डोक्यात त्यावेळेला एक विचार संपून गेला होता की त्या भूस्तर शास्त्रानुसार कुठल्या काळामध्ये जमिनीचं जे एकंदर पोत आणि राहण्याचं भाग मानवाच्या जगण्यासाठी योग्य आहे हे त्या भूस्तर शास्त्रावरून सांगतायत. म्हणून त्यांनी भूस्तर शास्त्राचा अभ्यास चालवला होता. आणि या डोंगरीच्या तुरुंगामध्ये सावरकरांनी जसं गुरु गोविंद सिंगाचं काव्य काथ्या कुट्टा कुट्टा लिहिलं तसं टिळकांनी काथ्या कुट्टा कुट्टा हा विचार केला की आर्य कुठं राहत असले पाहिजे. माझं राजकारणाचं काय होईल, आमचं काय होईल, काही नाही. हा माणूस गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे संन्यासी होता. कार्य करायचं आणि मोकळं व्हायचं अशा प्रकारचा त्याचा बाणा होता. त्यामुळे नेयस्य नित्य संन्यासी यौनद्वेष्टी न कांक्षती निर्संगो ही महाभाव सुखम मंदात प्रमुच्यते ते जगत होते जग. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये आता लोक जर काही गम आहे तर आर्य कुठं राहत असेल आपल्याला हे शक्य वाटणार नाही. त्यावेळेला काथ्या कुट्टाला विचार माझा काय अपमान झाला अमकं तमकं तमकं गोळ माणसं काथ्या कुट्टात. कणिक पैसाला सुद्धा बायका असं म्हणतात. काथ्या कुट्टाला बघा एवढं सगळं महापुरुष सगळं डोकं की आर्य कुठं राहत असले पाहिजे आणि त्याचा सगळा विचार पूर्ण त्या ह्याच्यामध्ये झाला. तुरुंगामध्ये तिथून त्याला येरोड्याच्या तुरुंगामध्ये हलवलं गेलं. त्यावेळेला ओरायन ग्रंथाच्या वेळेला मॅक्स मुलर म्हणून जे वेदांती होते त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट मधल्या काही लोकांना घेऊन या ओरायनच्या या लेखनकर्त्याला तुम्ही अशी सजा देऊ नका म्हणून राणीकडे अर्ज पाठवला. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना काही सवलती दिल्या गेल्या तुरुंगामध्ये. त्याच्यात त्यांनी ग्रंथ वाचले. त्याच्यात भूस्तर शास्त्राचे ग्रंथ होते आणि सगळा तो म्हणजे आता मी काय करणार आहे तर राजकारण बिजकारण काय नाही, आता मी मोकळा आहे त्यामुळे मी हा संशोधनाचा भाग करतो. एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं टिळकांचं. आणि मग त्याच्यानंतर त्या तुरुंगाच्या मधनं बाहेर पडले. त्यावेळेला सगळ्या दक्षिण भारताचा प्रवास केला. लखनौ काँग्रेस, तिथून कलकत्ता, ब्रह्मदेश असं भ्रमण केलं. हा सगळा व्याप सांभाळत रायगडावरती शिवजयंती आणि गणेशोत्सव त्यांनी सुरूच केले होते. आणि या गोष्टीचं कारण हेच होतं की लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करायची. लोक एकत्र येतील धर्मविषयक आणि राष्ट्रविषयक अशा प्रकारच्या कुठल्या तरी घटनांनी लोक एकत्र आले पाहिजेत, विशेषतः तरुण एकत्र आले पाहिजेत. त्याच्याशिवाय काही राष्ट्रकार्य होणार नाही. म्हणून मग द आर्टिक होम इन द वेदास म्हणजे उत्तर ध्रुवा खालच्या भागामध्ये हे वेद जन्मले असावेत, त्यावेळेला हे आर्य तिथं असावेत अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ज्या वेळेला किंवा ओरायन ग्रंथ ज्या वेळेला ते लिहित असतो त्यावेळेला नुसते तासाच्या बाबत 18 तास ते डिक्टेशन देतात. 18 तास डिक्टेशन देत असतात. आणि त्या डिक्टेशन मध्ये जे संदर्भ देत असतात ते संदर्भ ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना मदत करणारे त्यांनी ताडून पाहण्याची आवश्यकता असते. आणि टिळकाने सांगितलेले पानांसहित कुठलेही संदर्भ कधीही चुकलेले नव्हते. एकही संदर्भ बदलायला लागला. लोकांनी टिळक परतले तेव्हा अक्षरशः दिवाळी
साजरी केली. सरकारचा धाक संपला होता आणि आव्हानाचं पर्व सुरू झालं. लॉर्ड कर्झननी काही काळानंतर 1905 मध्ये बंगालची फाळणी करून टाकली. याचं कारण की राष्ट्रीयत्व एकवटच होतं आणि फाळणी त्यांनी केल्याबरोबर लाला लजपत राय, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष हे एकदम टिळकांच्या ध्वजाखाली आले. त्यामुळे त्यांनी स्वदेशी, बहिष्कार, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ह्या चतुसूत्री ही कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये जाहीर करून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापर्यंत निरनिराळ्या प्रकारांनी नंतर हे सूत्र चालवलं होतं. असहकार म्हणा, कायदेभंग म्हणा, हे सगळं टिळकांचं हे जे सूत्र होतं ते सूत्र पुढे चालवलं गेलं, फक्त वेगळ्या वेगळ्या नावांनी चालवलं. टिळकांनी सांगितलं की भिक्षांतही सोडा, भिक्षा नको. टिळकांनी सरकारला असं म्हणलं की भिक्षा नको, स्वराज्य दे. पहिल्या जोडी नको, जोडगोळी द्या आणि जोडगोळीचा वापर करा असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. जोडगोळीचा वापर म्हणजे काय? स्वदेशी आणि स्वराज्य. बस, तिसरं तुम्ही काही मागूच नका. या कायद्यामध्ये बदल करून द्या, आमचं तमका तुम्ही चालायला लागा. थोडक्यातून काँग्रेस पुरावी त्यावेळेला जे देवस्थ म्हणून घेत असते ते गळ्यातला बिल्ला आणि साखळी याला अलंकार समजत होते. त्यामुळे सवलत म्हणजे काय? ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने टिळक म्हणल्याने सवलत म्हणजे काय? साखळी लाभ करणं, मान अडकलेलीच राहणं, मान सोडून गेला पाहिजे. त्यामुळे हे काही सवलत ठेवलं नकोय, स्वराज्य द्या. पण या काँग्रेसच्या लोकांचं सारखं वाकल्यामुळे काय होतं माहिती ना, की त्याला एक पोस्चरल स्पॉन्डिलायटिस म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं की सरळ झालं की दुखायला लागतं आणि सरळ माणूस पाहिलं तरी दुखतं. कशा प्रकारचं होतं, मान ताट केली की दुखायला. मग त्या वेळेला आणि नंतर काँग्रेस नेत्यांना स्वाभिमानाचा कायमचा पोस्चरल स्पॉन्डिलायटिस झाला, तो कधीही बरा झाला नाही. धर्म, संस्कृती असे विषय निघाले की लगेच त्यांची मान खाली. तर सतत राष्ट्र असं म्हटलं तरी त्यांची मान ताट होत. एकदा आला की माणसाला म्हणा किंवा पक्षाला तो जात नाही. तर हे सगळे आता इतके मोठ्या होत चाललेले आहे. आता काय उपाय काय करायचा? त्यांना मदत करायची नाही, मदत करायची नाही. एक प्रसंग सांगतो. एका ठिकाणी ना एकाने खेकडे पकडलेले होते आणि का ते खेकडे पकडलेले होते ते खेकडे एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेले, म्हणजे हांड्यामध्ये. आणि त्या हांड्याचं झाकण उघडं ठेवलेलं होतं. तेव्हा एकाने असं म्हणलं, अरे ते खेकड्याचं ठेवलेलं आहे म्हणून झाकण उघडं काय ठेवलं? सगळे खेकडे बाहेर पडतील ना? म्हणले नाही, खेकडे काही बाहेर पडणार नाही. यातला एक खेकडा वरती गेला की बाकीचे सगळे खेकडे त्याला खाली घेतले. तशा प्रकारचं हे लोक खाली. परंतु हा माणूस इतका वरती गेलेला होता की तो त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याची हवा मान बाहेर काढून उपभोगत होता. मी परतंत्र नाहीच आहे असं म्हणत होता. या लोकांनी त्याचे पाय खेचायचा प्रयत्न केला, त्यांचे हात त्याच्यापर्यंत पोचले नाहीत. काही जणांना त्यांचे जोडे मिळाले पण पायापर्यंत हात काही पोचले नाहीत, कारण की ते पाय खूपच वरती होते त्यांच्या हातांच्या मानाने. पण समाजाचे मात्र हात त्यांच्या पायावरती होते आणि डोके पण त्यांच्या पायावर होते. ते लोकमान्य झाले. या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये धर्मसंस्कृतीचं दान आणि हे सगळं टिळक म्हणजे धर्म असं लोक म्हणतात. अजून आता सुद्धा ही अनुभूती आहे आम्हाला. हे टिळकांचं कार्यक्रम न म्हणजे ते धर्माचं वगैरे असतं, आम्हाला जरा सांभाळायला लागतं. टिळक म्हणजे धर्मवाला माणूस, बाकी काही.
नाशिकला गणेशोत्सवाला गेलेले असताना मुसलमानांनी दर्ग्यामध्ये त्यांचं भाषण आयोजित केलं होतं. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म सोडायला लागत नाही. इतर रसिकांचं प्रेम मिळवण्यासाठी तुमच्या धर्मानं सोडावं लागत नाही, तो पक्का धरायला लागतो. तरच लोक तुमचा आदर करतात. टिळकांनी ओळखलं. अनेक लोकांशी संबंध त्यांचे आले, विद्वान ब्राह्मणांचे आले. त्या काळामध्ये कर्मठपणा विलक्षणच होता. बुद्धिमान पण माणसं होती, पण ते ठाकरे महाराज उदाहरणार्थ ज्यांनी ज्ञानेश्वरीचं भाषण केलं, त्यांनी लोकांवर फिर्याद केली होती की हे धर्म पाळत नाहीत, धर्माचार पाळत नाहीत म्हणून. काशीत ठाकरे महाराज होते त्यावेळेला दक्षिणामूर्ती म्हणून त्या ठिकाणी एक स्वामी होते आणि त्या स्वामींच्या समोर टिळकांचा आणि स्वामींचा वादविवाद झाला की वेद पौरुषेय आहे का अपौरुषेय आहे या विषयावरती. आणि ते पाहून ठाकरे महाराज थक्क झाले, कारण की टिळकांना या गोष्टीतलं इतकं सखोल ज्ञान आणि अशा प्रकारचं ते वादविवाद करू शकतील असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि स्वामी तर वेदांती पक्के होते आणि त्याच्यामुळे बुद्धिमान पण विलक्षण होते. तो वाद झाल्यानंतर ज्या वेळेला टिळक घरी आले त्यावेळेला त्यांनी ठाकरे महाराजांना सांगितलं की तुम्ही त्या स्वामींच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही असं म्हणा की तुम्ही इंग्रजी शिकाल का, मी तुमच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करतो. कारण की वादविवादात ते पटू आहेत, इतके विद्वान आहेत की पाश्चात्यांचा ते सहज पराभव करू शकते त्यांच्या बुद्धिमत्तेने. पण त्याला इंग्रजी यायला पाहिजे, तर 5 वर्ष मी त्यांची इंग्रजी शिकण्याची सोय करतो. मग ठाकरे महाराज दुसऱ्या दिवशी गेले त्यावेळेला स्वामी म्हणले की टिळक तुमच्या बुद्धिमान टिळक काय म्हणले, तर त्याच्यावरती ते म्हणले की तुम्ही इंग्रजी शिका असं ते म्हणले. स्वामींना आश्चर्य वाटलं, हा माणूस सरळ आपल्याला अशा प्रकारचा आवाहन करतोय हे पाहून. आणि मग ते स्वामी असं म्हणाले की आता माझी 65 आहे, त्याच्यानंतर 5 वर्षांनी मी 70 वर्षाचा होणार. त्याच्यापेक्षा असं करूया आपण की तुम्ही टिळकांना विचारून या, ते जर का इथं आले तर 5 मिनिटांमध्ये आम्ही त्यांना संन्यास देतो आणि इंग्रजी स्वामी करून देतो. ते सांगितलं ठाकरे महाराजांनी. खूप हसले लोकमान्य, पण म्हणले की हे लोक जर का इंग्रजी मधनं बोलतील आणि हे जर का समाजाच्या पुढे येतील तर आम्हाला काहीतरी फायदा होतो. खूप वाद ठाकरे महाराज टिळक यांचा झाला. आणि मग त्याच्यानंतर ते ठाकरे महाराज म्हणले की अॅनी बेझंटचं कौतुक करण्याच्या पेक्षा केसरीमध्ये धर्माचाराच्या बद्दल काहीतरी लिहित जा, स्नान संध्या तुम्ही स्वतः करत जा. त्याच्यावरती लोकमान्य असं म्हणले की देशाची सेवा हीच माझी स्नान संध्या आहे आणि ती मी प्रतिक्षणी करतो. कितीतरी ताकद होती ते सगळं करण्याच्या बाबतीमध्ये. मग एका ठिकाणी बसायचं आणि ते सगळं करायचं, एवढीच तुमची देवपूजा नाही, जे जे मी करतोय ते सर्व माझी देवपूजा. या सगळ्या गोष्टीची परिस्थिती पुढे आली की केवढा अध्यात्म टिळकांच्या मध्ये रुजलेलं. 30 एप्रिल 1908 या दिवशी त्या खुदीराम बोसने कलकत्त्यामध्ये सेशन जज किंग्सफोर्ड याच्या गाडीवरती बॉम्ब टाकला. आणि तो गाडीवरती बॉम्ब टाकल्यानंतर तो मरण्याच्या ऐवजी केनेडी नावाच्या 2 बायका मेल्या. आणि त्याच्यावरती टिळकांनी 15 दिवसाच्या आतमध्ये, आता किती उसळलेले असतील त्या काळामध्ये इंग्रज, तिथे विचार करा, त्याच काळामध्ये टिळकांनी देशाचे दुर्दैव वाचा लिहिलेला. म्हणजे त्याचा अर्थ एक होता की तो बॉम्ब त्याच्यावरती पडायला पाहिजे होता. देशाचा दुर्दैव असा लेख लिहिला आणि त्याने असं स्पष्ट लिहिलं, नुसतं असं अडून नाही लिहिलं, या हत्या करणारे जे आहेत ते चोर लुटारू नव्हे, राज्यकर्त्यांच्या अधिकारी वर्गाच्या सत्तेच्या वेळी उत्पन्न झालेल्या संतांबद्दल त्याने हे केलं. त्यावेळी तुम्ही तुमचं आचरण सुधारा असा त्यावेळेला स्वच्छपणाने, म्हणजे समोरासमोर उभं राहण्याचं आव्हान देणे. आजूबाजूला कोण आहे काय आहे, आपल्या बाजूला कोणी आहे काही नाही. लोकमान्यांचं व्यक्तिमत्व हे आपण लहानपणापासून बघतो आहोत, ते कुणालाही भिणारे नाही. तशा प्रकारची व्यक्तिमत्व हे फार फार क्वचित पाहायला मिळतं. मग त्याच्यानंतर वॉरंट
बजावला गेलं, खटला भरला गेला. पकडला तेव्हा टिळक पगडी घालून सुपारीची चांदीची डबी बरोबर घेतली, चला म्हणले. तर त्याच्यावरती त्यांच्या चरित्रकर्त्याने असं लिहिलेलं आहे की जणू काय एखाद्या लग्नाच्या पानसुपारीलाच नाही. 6 वर्ष काळं पाण्याची शिक्षा आणि अटक होईल असं अगोदरच कळलं होतं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर एक गांधी म्हणून होतं त्यांचे सेक्रेटरी, त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे महात्मा गांधी नव्हे दुसरे, तर त्यांनी सांगितलं होतं तर घरी जाऊन या, घरी जा म्हणले. तर घरी जाऊन काय करायचंय, फौजफाटा निर्माण करायचा का, मुंबईला गेला तर अटक होईल, पुण्याला घरी जा असं काय म्हणले. घरी जाऊन करायचं काय फौजफाटा निर्माण करायचा. आणि जास्तीत जास्त होणार काय आहे, सगळ्या देशाचा इंग्रजांनी तुरुंग बनवलेला आहे. एका मोठ्या तुरुंगातून लहान तुरुंगात पाठवते, एवढंच ना. ताकद किती असली पाहिजे विचार करा. आम्ही ऐकताना सुद्धा आम्हाला भीती वाटते. त्याच्यानंतर असत्याचा शाप लागलेली ही ब्रिटिशांची न्यायदेवता. ती आंधळी असते, ती म्हणजे स्वार्थाने अंध झाले. राजकारणाच्या स्वार्थाचं तिला बरोबर दिसतं, अशा प्रकारची ती न्यायदेवता. त्यामुळे सगळं खोटेपणाचे सगळे व्यवहार टिळकांनी 22 तास खपून त्यावेळेला ते त्यांचं बचावाचं भाषण तयार केलं. 22 तास भाषण केलं. आणि त्याच्यासाठी ते नोट्स काढायचे, रात्री 9ला बसायचे आणि सकाळी 5 पर्यंत सगळा अभ्यास तुम्हाला टिळकांनी याच पद्धतीने केले. आणि त्यांच्यावरती पहारा टेक करणारा होता तो मिठाकुटीला आला. बाबा 1 वाजला 1:30 वाजला, तो म्हणलं तुम्ही झोपणारच नाही का. ते म्हणले झोप, आता इथून मी कुठं पळून जाणार आहे, झोप. युरोपियन सार्जंट होता, बिचारा झोपला. सकाळी त्याला 5ला उठवला, आता उठ म्हणले, 2 मिनिट दूर जरा, आता मला झोपू. मी किती इझी होते त्या काळात किती विचार. आणि त्यानंतर त्यांना मंडालेला पाठवलं गेलं. तर काळात केलं काय असेल, टिळकांनी 600 पुस्तकं वाचली. 600 पुस्तकं वाचली. जर्मन फ्रेंच या 2 भाषांचा अभ्यास केला. गीता रस्ते केला. आणि ज्यावेळेला ते परतले त्यावेळेला त्याच्यानंतर 1 वर्षांनी त्या ठिकाणी एक गायनाचा जलसा झाला होता. आणि का त्याच्यासाठी म्हणून संगीतरत्न मनोहर बर्वे तिथं गेले होते. त्यांचं लहानपण होतं त्यावेळेला. त्यावेळेस तिथं एक मुसलमान पाणेकरी होता आणि तो असं म्हणला की इथे एक कोणतरी कैदी होता गेल्या वर्षीपर्यंत, आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत इथली फुलझाडं झाडं बिडं अशी टवटवीत आणि फुललेली होती की ती कधीच मी तशी पाहिली नव्हती. माझं लहानपणापासून मीच आहे. पण तो अवलिया होता, जरूर कोई अवलिया था. आम्हाला त्याच्याशी बोलायची परवानगी नव्हती. पण तो गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी झाडं कोमेजली. नाही किती प्रभाव होता. चिमण्या त्यांच्या खांद्यावर बसत होत्या ही तर गोष्ट झाली, पण त्याच्या सगळ्या झाडा झुडपांवर सुद्धा एक शांतपणा होता. संपूर्ण अध्यात्म विकसित झालेलं होतं. आध्यात्मिक विकसित झालेली व्यक्ती अध्यात्मावर ग्रंथ लिहिते त्यावेळेला अशा प्रकारचं वातावरण निर्माण. त्याने असं सांगितलं तो सिंहासारखा दिसायचा. त्याचे डोळे फार तेजस्वी होते, पण आम्हाला त्याच्याकडे बोलता यायचं नाही, पण आम्ही नुसतं बघत राहायचं. असं त्या मुसलमान पारे करेल. एवढं सगळं झालं असताना सरकारने ते गीता रहस्याचं लिखाणचं ताब्यात ठेवलं. त्याच्यानंतर असं झालं, सरकारने जप्त केलं म्हणून लोक पुरत विचारली. त्याने काही काळजी करू नका, 6 महिने मला जर का सिंहगडावरती ठेवलं तर पुन्हा जसं तसं लिहून टाक. लोकांना काही वाटलं नाही. यानंतरची गोष्ट म्हणजे टिळक म्हणजे राष्ट्रीय नेते होऊन गेले. त्याच्यामध्ये आता काही वाद राहिलेला नव्हता. निर्विवादपणाने राष्ट्रीय नेते होऊन गेलेले होते. आणि आता हा त्यांचा अखेरचा काळ होता. त्या अखेरच्या काळामध्ये ते इतके ताकदवान होते एकदा असं झालं की कलेक्टर मॉन्फर्ट म्हणून होता आणि त्या टिळकांनी व्याख्यानामध्ये होम रूल असा शब्द वापरला. आणि होम रूल हा शब्द वापरला 1915 हा शब्द वापरल्यानंतर तो मॉन्फोर्ड असं म्हणाला की तुम्ही
तुम्ही म्हणजे त्यांनी निरोप पाठवून टिळकांना बोलवून घेतलं आणि तर जाब विचारण्यासाठी तुम्हाला बोलवलंय म्हणून लोकपाल गेल्यानंतर विचारलं की तुम्ही होम रूल असा शब्द कसं काय वापरला. त्याच्यावर टिळक म्हणले होम रूल हा शब्द मी जबाबदारीने वापरलेला आहे. होम रूल हा शब्दच काय, मी होम रूल लीग नावाची संस्था स्थापन करणार. कलेक्टर त्याच्यावर त्यांनी रिपोर्ट लिहिला. भारत मंत्री मॉन्टेग्यू म्हणून होता त्यावेळेला आणि त्याला रिपोर्ट लिहिला की हा माणूस जो आहे हा माणूस हा उडवाउडवीची उत्तरं देणारा नाही, हा वरवरचा माणूस नाही, संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे, हा जनतेचा अनभिषिक्त राजा आहे. त्यामुळे सामान्य पातळीवरच्या माणसांना याच्याशी वागता कामा नये. आणि मग गव्हर्नर विलिंग्टन म्हणून होतं त्याने त्याला भेटायला बोलवलं. तेव्हा जास्ती स्पष्टपणे सांगितलं मी कशी ही संस्था निर्माण करणार आहे ते. त्यावेळेस त्याला असं म्हणलं ते गव्हर्नर की तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की कोणत्याही अवैध आणि क्रांतिकारक उपाय योजून तुम्ही ब्रिटिश सत्ता तिथून उलथून टाकण्याचा तुमचा बेत दिसतो. तर क्रांती करणं आणि अशा प्रकारच्या अवैध गोष्टी करणं हे तुम्ही करणार आहात का. त्याच्यावर टिळक म्हणले शक्य असतं तर ते मी केलं तर. ते असं मुळीच म्हणलेलं की म्हणजे करणार आहे. शक्य असतं तर मी तेच केलं असतं म्हणले. परंतु आत्ताच्या काळामध्ये आणि तुमच्या सत्तेची अशी पकड असताना हे करणं व्यवहार्य नाही म्हणून मी ते करतो. इथे क्रांतिकारक आणि टिळक यांचा फरक होता. टिळकाला ते करायला अजिबात लाज वाटली नसती, भीती वाटली नसती, काही नाही, पण ते व्यवहार्य नव्हते. कारण की आम्ही एवढे संघटित नव्हतो. आणि ती गोष्ट टिळकाला असं पाहिलं होतं किंवा सगळेजण जर तुरुंगात गेले तर बाकीच्या जनतेला ब्रिटिश सरकार वाटेल तसं बेवटून काढेल. तर स्वाभिमान तर टिकवला पाहिजेच पाहिजे, पण तो अजिबात सरकारने अंगाला हात लावता कामा नये अशा पद्धतीने वागलं पाहिजे. मग ती गोष्ट झाल्यानंतर त्या मॉन्टेग्यूनी ऑगस्ट 1917 मध्ये त्याचं कौतुक केलं. परंतु सुधारणांची एक घोषणा केली. हिंदुस्थान विषयक सुधारणामध्ये अनेक शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या आणि त्यांनी त्यांना विचारलं की संकल्पित सुधारणा तुम्हाला योग्य वाटल्या नाही तर तुम्ही काय कराल असं टिळकांना विचारलं. तेव्हा टिळक असं म्हणले की आहे ते पदरात पाडून घेऊन पुन्हा चळवळ सुरू करीन. आहे ते पदरात पाडून घेऊन पुन्हा चळवळ सुरू करीन. इतकं स्पष्ट असं उत्तर त्याला जन्मात कुणी दिलं नव्हतं. त्याने असं म्हटलं की आजवर इतकं स्पष्ट उत्तर इतकं ताबडतोब मी कधी ऐकलं. कौतुक केलं. तर कोणत्याही दडपणा त्याने पुढे असं लिहिलेलं आहे की कोणत्याही दडपणामुळे किंवा अभिलाषेमुळे बदलणारी ही व्यक्ती नव्हे. भारतातल्या इतर कुठल्याही नेत्याला आम्ही बदलू शकतो, पण या माणसाला आम्ही बदलू शकतो. दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने बदलू शकतो किंवा त्याने चुका केल्यामुळे आत घालू शकतो, पण याला तसं पण करता येत नाही. दुसरं महायुद्ध सुरू झालं 1918. एप्रिल युद्ध बैठक सुरू झाली आणि त्या युद्ध बैठकीमध्ये भारतीयांनी आपले सैनिक ब्रिटिश सैनिक म्हणजे आपले तरुण ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल करावे असं आवाहन करायचं होतं. म्हणजे तशी फौज उभी करायची होते काही अगोदर. पण ज्या वेळेला गांधी हा निरोप घेऊन म्हणजे महात्मा गांधी हा निरोप घेऊन टिळकांच्याकडे आले की अशी बैठक आली का आपल्याला बोलवलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी याच्यामध्ये जर का आम्ही युद्ध झाल्यानंतर तुम्ही आम्हाला स्वराज्य देण्याचं बोली करत असला तर आम्ही असं आवाहन करू असं लोकपाल. गांधी म्हणले की तुमच्या या म्हणण्याला मी सहमत नाही आहे. मग तुम्ही काय कराल असं टिळकांनी विचारलं. तेव्हा गांधी म्हणले मग मी मौन पाहिजे. गांधींचं मौन आहे पहिल्यापासून. आणि ऍक्च्युअली त्या सभेमध्ये ज्या वेळेला ती सभा झाली विलिंग्टनने घेतली होती त्यावेळेला ते ज्या वेळेला बोलायला लागले सगळं बोलणं वगैरे झालं. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की सैनिक
पाठवायला आमची हरकत नाही. 5,000 सैनिक मी ब्रिटिश सैन्यामध्ये 5,000 तरुण ब्रिटिश सैन्याच्या मध्ये येतो. पण 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या सोल्जरांसारखं मानाने वागवणार आहात का, आणि का तुम्ही त्यांना कमिशनचे हात हुद्दे देणार आहात का, इंटेलिजंट जे आहेत त्यांना, हा एक पाठ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध संपल्यानंतर तुम्ही आम्हाला स्वराज्य देणार आहात का, हा शब्द काढल्या बैठक समाप्त. आणि त्यावेळेला जे सभेमध्ये बोलणारे लोक होते, त्याच्यामध्ये बोलणाऱ्या लोकांच्या पुढे गांधींच्या नावावरती लाल रेख मारून टाकले होते की हे बोलणार नाहीत म्हणून. सगळ्यांचं कळून झालं की गांधींनी अगोदरच त्यांना सांगितलेलं की मी बोलणार नाहीये, परंतु त्यांनी त्या टिळकांना पण सांगितलेलं. पण याचाच सगळ्यांनी निषेध केला. त्याच्यामध्ये गांधी पण होते, त्यांनी पण या गोष्टीचा सरकारच्या निषेध केला. पण त्यांनी असं सांगितलं, अजूनही मी तुम्हाला सांगतो की जर का मी सांगतो तेवढे जर का तरुण तुम्हीच म्हटला तर ते तेवढे सैन्यात शिरले नाही, तुम्ही माझ्या अटी मान्य करा, तेवढे सैन्यात शिरले नाही, तर मी प्रत्येक तरुणाच्या पाठीमागे 100 रुपये दंड भरायला तयार आहे, असं म्हणून त्या काळामध्ये त्यांनी गांधींच्याकडे या गोष्टीसाठी 50,000 रुपये पाठवून दिले. सरकारला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. पण तरी देखील टिळकांचं म्हणणं त्यांनी मान्य केलं नाही. याचं कारण की इथले जे स्थानिक ब्रिटिशर्स होते त्यांच्यापेक्षा लंडनमधले ब्रिटिशर्स ते जास्त उदारमतवादी होते, त्यांना टिळकांची योग्यता कळत होती, पण इथल्या लोकांना मात्र ते शत्रूच वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांना सतत शत्रुत्वाची वागणूक दिली. आणि मग त्यानंतर या मजूर पक्षाच्या लोकांच्या बरोबर टिळकांनी आपलं नातं जोडलं. त्यांच्या निवडणूक फंडाला 2,000 पाऊंड पाठवले. आणि कारण त्यांना हे माहिती होतं की भारताला जर का स्वातंत्र्य दिलं तर हा पक्ष जर सत्तेवर आला तर हाच पक्ष भारताला स्वातंत्र्य देईल, हा द्रष्टेपणा त्या काळातल्या कोणत्याही दुसऱ्या नेत्यामध्ये. आणि खरोखरीच तो पक्ष ज्यावेळेला सत्तेवर आला त्यावेळेला त्या पक्षाच्या ऍटलीच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण तत्पूर्वी लोकमान्यांची प्राणज्योत मावळलेली होती. मराठी उभारी इतकी विलक्षण होती की खटला ते हरल्यानंतर, शिरोळ खटला ते हरल्यानंतर सहसंपादक गोखले यांना केसरीमध्ये त्यांनी दिलं होतं. लाखो रुपयाचं नुकसान, कोटी रुपयाचं नुकसान झालं असं तुम्ही समजा या काळातल्या. पण त्याच्यावरती टिळकांनी असं दिलं होतं, आकाश जरी माझ्यावरती कोसळलं तरी त्या आकाशाला पायाखाली घालून मी त्याच्यावर उभा राहील. याला लोकमान्य टिळकांचं जे आंतरिक आत्मविश्वास म्हणतात, ते आंतरिक सामर्थ्य म्हणतात, ते इतकं विलक्षण, सर्व प्रकाराने परिपूर्ण विकसित झालेलं हे व्यक्तिमत्व होतं. अनेक घटना टिळकांच्या बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर व्यवहार कुशलता याच्यावरती स्वाध्याय कराव्यात अशा आहेत. किमान 20 तरी स्वाध्याय आपली खूप चांगल्या रीतीने आपण करू शकू असं मला नक्की वाटतं. लोकमान्य टिळक यांचा अभ्यास करवला एका व्यक्तिमत्वावरती परिणाम आज कुठल्या त्याच्याकडे पाहून आम्ही करून घेणार आहोत. सगळ्या समाजाला एकत्र यायला पाहिजे. हे सगळं असलं तरी की धर्म संस्कृती याची काहीही आम्हाला माहिती नसणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. आणि त्यासाठी म्हणून लोकमान्यांच्या जीवनामधून आपण उदंड प्रेरणा घेऊ शकतो. एवढं मोठं कार्य उभं करत असताना त्या माणसाला आपल्या धर्माबद्दल पूर्ण माहिती होती. एवढा भगवद्गीतेचा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाही. कर्मपर अर्थ लावणं, ज्याचा निवृत्तीपर अर्थ अनेक विद्वानांनी अगोदर काढलेला होता, त्याचा प्रवृत्तीपर अर्थ काढणं सगळ्या विद्वानांच्या मताविरुद्ध ही पण सोपी गोष्ट नाही. त्यामुळे लोकमान्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यातून मिळणाऱ्या प्रेरणा म्हणजे खरा भारतीय माणूस जसा जागा व्हायला पाहिजे तशा प्रकारची जी व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे ती यांच्या जीवनामधनं घडणार. आणि त्याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेत टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये, छोट्या मोठ्या. हे सगळं करत असताना इतके इझी होते. देह ठेवण्याच्या अगोदर सवाल विनोदीच होता. एकदा एका खटल्याच्या वेळेला
त्यांनी जो वकील सांगितला होता तर तो काही आलेला नव्हता, म्हणून नवीन लागलेल्या पोरांच्या मधली 2 वकील तुम्ही त्यांना हे तुम्हाला मदत करतील असं कुणीतरी सुचवलं. त्यावेळेला टिळक असं म्हणले की 18 वर्षाच्या मुलीशी लग्न करायचं झाल्यास ती नाही म्हणून 9-9 वर्षाच्या 2 मुलींशी लग्न करता येत नाही. इतकंच नव्हे तर अगदी शेवटी ज्या वेळेला शरीरामध्ये आता काही नाही अशी अवस्था निर्माण झाली त्यावेळेला त्याच्यात थोडं बदल ते डॉक्टर आले होते आणि डॉक्टर मडकमकर वगैरे त्यांना त्यांनी सांगितलं की डॉक्टर हे आमचे जे सेक्रेटरी आहेत ना साठे ते माझ्या वतीने सर्व काही स्वीकारतात, सगळे पत्र काही काय नोटीसी अमुक तमुक सगळे स्वीकारतात, त्यामुळे इंजेक्शन वगैरे सुद्धा हे स्वीकारतात. अगदी शेवटी जाण्याच्या एखाद्या दिवस अगोदर त्याने हा विनोद केलेला आहे. म्हणजे त्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये शरीरावरती काही देखील आसक्ती नाही आहे, सगळं जीवन राष्ट्राला वाहिलेलं आहे. अशा प्रकारची व्यक्तिमत्व ही फार म्हणजे खूप व्यक्तिमत्व होऊन गेली, पण टिळकांच्या सारखं व्यक्तिमत्व सर्व कसे विकसित झालेलं असं व्यक्तिमत्व क्वचितच दुसरं कुठलं तरी आहे. सावरकरांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं, आपण ते पाहिलेलं ते त्याच्यावरती स्वाध्याय केलेले आहेत. त्यामुळे ही 2 नररत्न ज्या भूमीमध्ये निर्माण झाली किंवा त्यांनी कार्य ज्या भूमीमध्ये केलं त्यांच्या ठिकाणी बसून आपल्याला हे अभ्यास करायला मिळतो आहे किंवा मांडायला मिळत आहे याच्यातच आपल्याला आनंद आहे. आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून माझं हे बोलणं त्यांच्या चरणी आपण